चहाची सकाळ चालली आहे, सकाळच्या म्हणजे चहा इकडे भेटतोय. आयुष गुड मॉर्निंग बोलतोय. चहा पाहिजे बनतोय. आहे आलाय तो चहा. चहा बिस्किट आहे ते. चहा बिस्किट आणि टोस्ट आहेत. सध्या चहा प्यायला काय हे चाय प्यायला काय. पालखी आताच पुढे गेली आहे तर आम्ही पण पटापट चालायला लागतो कारण पालखी तिथे समोर दिसते आम्हाला. आताच ती निघाली आहे. आम्हाला पण पालखी बरोबर चालावं लागेल आज कारण आज सकाळपासूनच चढ उतारवाला रस्ता आहे. त्यात आज कसारा घाट चढायचा आहे सकाळी. म्हणजे आपण इथून आता 8 किलोमीटर चालायचं आणि पुढे मग कसारा घाट आहे. सो त्या हिशोबाने आपल्याला जराशी स्पीड ठेवून पालखी बरोबर चालावं लागेल. आज आपण डायरेक्ट विक्रम गेलाय. निशानी बरोबर चालतोय आपण. जे ह्याच्या अगोदर किमान 5 वर्ष तरी कधी घडलं नाही. निशाण बघितले एवढं जाऊन साईराम बाबा. आज म्हणजे पहिल्यांदा एवढे पुढे आहोत आम्ही की आता निशाणीच्या पुढे जाऊ शकत नाही म्हणून पुढे नाही जात आहोत. निशाणी आणि पालखी आज गट टू गट चालली आहे. ओम साईराम. ओम साईराम. चहा प्यायला बसलोय. आज लवकर आलो सगळे तर मग चहा प्यायला बसलो एकत्रच. आज जे काय फुटेज भेटलेत ना आज एकतर मी लवकर पुढे चालतोय त्याच्यामध्ये सनलाईट आणि सगळं पण मस्त आहे. फुटेज एकदम पावर आले. साईनाथ महाराज की
इकडे आता नाश्त्याला थांबलोय, म्हणजे कसाऱ्यापासून 1.5 किलोमीटर मागे थांबलोय नाश्त्याला. आता आज काय नाश्ता आहे बघूया. नाश्ता करून मग पुढे जाऊ, कसारा घाट चढायला घेऊ. आज नाश्त्याला पोहे आहेत, पोहे भात पण आहे आणि भात पण आहे. द फूड लाईफच्या इकडे थांबलेलो. आता इकडून कसारा घाटाच्या पायथ्याशी भाऊ आपला आलाय. चाले सचिन, आता परत एक ब्रेक घेऊया ना. हा लास्टा हॉटेल आणि इकडून घाटन म्हणजे आपला घाट चालू होतो. कसारा घाटाची सुरुवात आहे. पहा बढिया. घाटन देवी माते की जय. प्रवास सुखाचा हो, ही तुझ्या चरणी प्रार्थना. आता इकडून सगळं चढणच आहे. आज आहे ना सूर्यदेव थोडेसे ढगात आहेत, त्यामुळे एक बेनिफिट आहे की आपल्याला चालताना ऊन नाही लागत आहे. या घाटातून मी आलो आणि मी जेव्हा घाट चालायला चालू केला ना तेव्हा मला हा फोर्टचा ना व्हील कॅप भेटलेला. आता मी खूप वर्ष येतोय तर मी म्हटलं की हा जो व्हील कॅप पडलेला व्हील कॅप आहे तो आपण बांधून टाकूया. आम्ही बांधला आहे. आता बघूया आम्ही जेव्हा जेव्हा येऊ तेव्हा तेव्हा दिसतोय का. लोकेशन असं आहे की पटरी जेव्हा जिकडे म्हणजे एक फाटा फुटतो आणि तिथून ही जागा आहे आणि तिथे पहिल्याच झाडावर या वडाच्या, ती उंबराचं झाड आहे कसलं ते, उंबराचं झाड आहे. उंबराच्या झाडावरच टायर लावलेला आहे. एवढी मेहनत केलेली आहे. ट्रेनची पटरी इकडून खूप जवळ आहे. या कसारा घाट आणि घाटाच्या बाजूला ट्रेन. घाट चढताना ना जाम थकवा येतो. त्यात ऊन पण वाढलंय त्यामुळे चालणं कठीण झालंय. जीवावर आलाय चालायला. पालखीचा रथ लागला. इकडेच आंघोळीची सोय आपली. ते बावडी आहे, अहिल्याबाई होळकर बावडी. इकडे आंघोळीची सोय. पाणी सोबत का आंघोळ करायचा स्पॉट. ही सावित्रीबाई होळकर वीर इकडेच जस्ट आता आंघोळ झाली. आता फ्रेश होऊन निघालोय. ही निंजा टेक्निक असते अंडरवेअर सुकवायची, की आता पुढे जाताना डोक्याला गरमी पण नाही लागणार आणि अंडरवेअर पण सुकेल. आणि हा विटामिन सी. भावाची ना गाडी खाली बंद पडलेली, पेट्रोल संपलंय त्याचं. बंटी इथपर्यंत त्याला धक्का मारत घेऊन आला. आणि आमच्या इकडे स्पॉट आला घाटन देवीचं मंदिर.
घाटन देवी माते की जय. आम्ही एवढ्या लेट आलेत की सगळे जेवून झोपलेत, हाराडूर झालेत. घेतलं आता भाजी, डाळ भात, कांदा. बाल्टी भरून घेऊया. पालखी निघाली आता. राजेश बोरं खातोय. छोटी आहेत. बुटूक एवढीशी बुटूक. पालखी निघाली. ओम साईराम. काय लोकेशन आहे बघा. गाडी पण. सिद्धू किती चाललो? 4. आईला नाश्त्याच्या चक्कर मध्ये 2 किलोमीटर एक्स्ट्रा चालवला आम्हाला वाटलं असं लावतील गाडी. पालखीवाले निघून गेले पुढे. आता भूक पण लागली आहे, माहित पण नाही पालखीवाले कुठे थांबणार, नाश्ता कुठे भेटणार. सिद्धू कसं वाटतंय तुला? परिश्रमानंतर, काय अधिक परिश्रमानंतर 7 किलोमीटर चालल्यावर आला आहे गुरुद्वारा आणि तिकडे नाश्त्याला थांबलोय. आजचा नाश्ता भेल आहे. आता इकडून डायरेक्ट जेवायच्या स्पॉटला पालखी थांबेल. नाश्ता करून निघाली पालखी. म्हणजे बंटी बोलते, मग बंटी गावात थांबते की नाही थांबते? मार्केटमधून जातोय आता आणि इकडे ना काय भेटतात 10 रुपयाचे 3 समोसे. हे फार वर्ष स्पॉट आहे आमचा हा. आम्ही ना चाललेलो आणि मैते दिसला आम्हाला आय लव गोटी. मग ते आम्ही बघितलं आणि आम्ही आलो लाना कॅफेमध्ये. आता इकडे काहीतरी आहे हा, म्हणजे मेनू कार्ड आहे पण त्याच्यात काहीतरी आहे जे आम्हाला कळलं नाही. पण आम्ही सँडविच म्हणून मागवलं ते. आता पहिलंच काहीतरी आहे. अरे तुम्हाला पण तर कळलं नाही, तुम्ही पण तर भांडत होता त्याच्यावर. आता आल्यावर बघूया. हे सँडविच आलेलं आहे, तू खाऊन बघ मला सांग. सो टू बी फ्रँक, आम्ही सगळ्यांनी सँडविच खाल्लं. मला नाही वाटत की रिव्ह्यू काय एवढा थम्सअप होता आणि कॉस्ट वाईज वेस्ट होतं. म्हणजे ठीक आहे पोट भरण्यासाठी खाल्लं, आता काय भूकच लागलेली तर, बट डिसअपॉइंटमेंट होती. पाणीपुरीच्या जागेवर ते खाल्लं. हा पाणीपुरीच्या जागेवर ते खाल्लं तर ठीक आहे. म्हणजे तिथे शेवपुरी अवेलेबल होती. आम्ही अक्षयला कापणार होतो पण दुसराच बकरा भेटला. नाही ते व्हिडिओसाठी करायला लागले. ठीक आहे. सो काय आता चालायचं आहे. ऑलरेडी लेट आहे, 8:30 वाजले आहेत. अजून माझ्या मध्ये काहीतरी 4-5-4.5 किलोमीटर चालायचं आहे आणि आता चालू बस. दॅट्स इट, डन. मग पोचू, जेवू
नंतरचा तर तुम्हाला पुढे सांग बघालच तुम्ही. आम्ही पाणी भरायला खाली आलो आणि समोरच असा बिबट्या. हा असाच आहे बिबट्या. आम्ही लाईट बंद केलाच आहे आणि जागेवरती असे त्याचमध्ये संगमनेर मधला एकटा पोरगा फक्त टेंट मध्ये झोपलेला, बाकीचे 6 जण आम्ही असेल. त्याला माहितीच नव्हतं काय? त्याला माहितीच नाही. आम्ही पाणी भरायला कारण की 1 ते 1.5 पेट्रोल पंपावर झोपलोय आम्ही. अजून 2-1 किलोमीटर बाकी आहे. त्याला बाईला माहितीच नाही, उठवला नाही. बंड्या काकासाठी आम्ही थांबलेलो कारण की बंड्या काका अमितला घ्यायला थांबलेला. तर ना आता त्यामुळे काय आलं, आम्हाला लेट झालाय. तर बंड्या काका आलाय, आता आम्ही निघू पुढे. आता जस्ट पोचलो. आज ॲक्च्युली लेट झाला. आल्या डायरेक्ट जेवायलाच बसलोय. जेवायला काय, छोलेची भाजी, पुरी, पापड म्हणजे ते फ्राय, नळ्या, गुलाबजामुन आणि डाळ भात आणि इकडे फ्लावरची भाजी पण आहे, जी मी घेतली नाही. धरली र दादा धरली र, धरली र दादा धरली र, मी शिर्डी गावाची वाट र, मागे राहिला कसारा घाट र, माझ्या साईंचा भारी थाट र, मागे राहिला कसारा घाट रे, माझ्या साईंचा भारी थाट रे, धरली राज धरली. माझा पदर बाई मी नव्हते बाणत आणि काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात. काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात. काळूबाईचं वार माझ्या भरलंय अंगात. आता जस्ट भोजन संपलंय आणि सगळे अर्धे तर झोपलेच आहेत. आता मी झोपेन. सकाळी आता 4 वाजता उठायचं आहे. परत 5ला पालखी निघणार म्हणजे उद्याचा टप्पा मोठा आहे. सो आता झोपायला जातो. सो अशा प्रकारे होता आजचा व्लॉग. आतापर्यंत बघताय म्हणजे तुमचं माझ्या व्लॉगवर प्रेम आहेच. शेवटपर्यंत बघत राहा. म्हणजे शेवटपर्यंत म्हणजे आता बघितला हा शेवटच आहे. शेवटपर्यंत म्हणजे 7व्या दिवसापर्यंत बघत राहा. असंच तुमचं प्रेम माझ्या व्लॉगवर राहून दे. टिल देन ओम साईराम.